शरद पवारांचे राष्ट्रवादीचे खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार. राज्यातील विविध प्रश्नांवर भेट. सुळेंची माहिती. गाठीभेटींमध्ये काहीतरी शिजतंय, काँग्रेसला शंका. खासदारांनी पंतप्रधान मोदींना भेटण्यात गैर काय? मोदी संसदेमध्ये येत नाहीत म्हणून जाऊन भेटण्याची वेळ. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांचा एकत्र विमान प्रवास. मुंबई ते कोल्हापूर एकत्र विमान प्रवासामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण. उद्धव ठाकरेंच्यासह 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून फुटीर खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती देण्याची मागणी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा वादळी होण्याची शक्यता. एफसीआरए विधेयकावरून खडाजंगी अटळ. वादग्रस्त विधेयक मागे घेण्याची विरोधकांची मागणी. झारखंडमधील आंदोलक विद्यार्थ्यांचा आज विधानसभेवर मोर्चा. परीक्षांमधील गैरप्रकारांबाबत सीबीआय चौकशीची मागणी. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त. कुणबी प्रमाणपत्र रद्द का केलं? उत्तर द्या. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा सरकारला सवाल. तर जरांगेंचा गैरसमज दूर करणार सरकारची भूमिका. जरांगे आज सांगली दौऱ्यावर. मराठा आरक्षणाची पुन्हा नव्यानं सुनावणी. न्यायमूर्ती घुगेंच्या संभाव्य बदलीमुळे नव्यानं सुनावणीची शक्यता. सुप्रीम कोर्टाकडून न्यायाधीश घुगेंची कोलकाता हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शिफारस. नाशिककरांना अजून महिनाभर भूकंपाचा धोका. तज्ज्ञांचा मोठा दावा. भूकंपाच्या धक्क्याचे संकट पूर्णपणे टळण्यासाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार. E20ला विरोध करणाऱ्यांविरोधात भाजप खासदाराचा संताप. शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरून येणार का? मध्य प्रदेशातील भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचं वादग्रस्त विधान. E20 इंधनावरून टीका करणाऱ्या राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला. काही लोक आपल्या कारचं झाकण उघडं करून दाखवतात, त्यांना काय दिसतं? फडणवीसांचा सवाल. E20 विरोधात अजून एकही पुरावा नसल्याचंही उत्तर. पावसाच्या विश्रांतीमुळे मुंबईतील 7ही धरणांमधील पाणीसाठ्यात घट. 7ही धरणांमध्ये 88.70% पाणीसाठा. मुंबईतील पाणी कपात तुर्तास कायम.